कसं होतं सर अक्षय कुमार सरांसोबत काम करायचा अनुभव? म्हणजे कारण लोकांचं स्वप्न आहे अक्षय कुमारला असं समोरासमोर बघायचं. अक्षय कुमार सरांबद्दल बोलायचं झालं, खूप जास्त डिसिप्लिन असलेला माणूस आहे. आम्ही वाईमध्ये शूट करत होतो आणि त्यांना एक बंगलो दिलता राहायला. त्यांचं रुटीन इतकं छान होतं की ते रोज सकाळी उठायचे आणि रोडच्या कडनी पळत पळत जायचे. त्यांचं रनिंगचं जे काही रोजचं ठरलेलं आहे ते कंटिन्यू करायचे आणि त्यांच्यासोबत जे बॉडीगार्ड होते ते त्यांच्या मागं पळत जाता जाता कुठेतरी मध्येच राहायचे आणि हे पुढेच जायचे आणि ते येताना परत यांना घेऊन यायचे. सो असं होतं की अरे, आणि त्यांचं डाएट कॉन्शियसनेस जो काय होता अप्रतिम होता. ते ठरवलेलं तेवढंच खाणार, एक्स्ट्रा कुठल्या गोष्टी खात नाहीत, काही नाही. आणि मध्ये मध्ये त्यांचं असं असायचं की मध्ये मध्ये काही डिप्स मार, जोर मार, त्यांचं ते रिबिन होती त्याच्याने काही ना काही ते चालू ठेव, हे कंटिन्यू चालू राहायचं. आणि बोलायला वगैरे इतका छान व्यक्ती आहे ना, म्हणजे खरंच आवडलं मला काम करायला. आमचं शूट चालू असताना ऍक्च्युली खूप टाईट शेड्यूल होतं एकदा, तेव्हा उदयनराजे महाराज आमच्या सेटवर आले होते आणि त्यावेळेस अशी म्हणजे आम्हाला आधीच रिस्ट्रिक्शन्स होते की खूप काही फास्ट गोष्टी करायच्या, हे या टायमिंग मध्ये झालंच पाहिजे. त्या दिवसाचं शेड्यूल खूप टाईट होतं. बरोबर आहे. आणि जसे उदयन महाराज आले तर अक्षय कुमार त्यांच्याशी बोलायला लागले, सगळं काही गोष्टी त्यांना खूप छान ट्रीट झालं, सगळं काय झालं. बट ते गेल्यानंतर मग आमचं शूट चालू झालं परत. त्या दिवशी आमची थोडीशी शिफ्ट वाढली पण सगळं छान झालं, व्यवस्थित झालं, अजिबात कसली चिडचिड नाही, काही नाही, काय. बेस्ट आहे. आणि ते खूप वेळा असंही करायचे की मुंबईतून पुण्यात जे काही साताऱ्यात शूट चालू होतं आमचं, मुंबईतून साताऱ्यात कंटिन्यू येताना ते पर्सनल चॉपर घेऊन यायचं. त्यांचं असं एक ठरलेलं असायचं की ते संध्याकाळचं जेवण त्यांच्या आईसोबतच करणार. त्यासाठी पर्सनल एक हेलिपॅड तिथे बांधला होता. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.